मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा, तर भाजपच्या गणेश खडकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची सुद्धा घोषणा केली जाणार. 2013 मध्ये भाजप नगरसेवकांनाच एका मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. तत्कालीन समितीमध्ये ऋतू तावडे सुद्धा होत्या. हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत भाजपवर निशाणा. मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळी भाजपची ताकद नव्हती. अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या काँग्रेसच्या आरोपांनंतर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं स्पष्टीकरण. आज काँग्रेसची 4 वाजता बैठक. भाजप नेत्यांना अटक करा नाहीतर मोठं आंदोलन करणार. काँग्रेस भवनातील राड्या प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा. भिवंडी महापालिकेमध्ये महायुतीत फूट, तर आता भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार. पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा. माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याच्या प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी. कोकाटे यांची आमदारकी कायम ठेवत कोणतंही लाभाचं पद घेण्यास कोर्टानं नकार दिला होता. मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती. नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद. अनेक प्रवाशांना याचा मनस्ताप. सुरक्षा तपासणी काउंटरवर गर्दी. DJ यात्रा सॉफ्टवेअर सुद्धा बंद. मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा आणि उकाड्याचा ताप. 24 ठिकाणांचा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकांच्या पुढे. प्रदूषण नियंत्रणामध्ये प्रशासन अपयशी ठरल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली. T20 सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. 61 धावांनी भारताचा विजय. शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर. पाकिस्तानच्या अवघ्या 114 धावांवर पाकिस्तान गारद.